नमस्कार सर्व तूळ राशीच्या मंडळींनो, मी कविता माझ्या कविवंदना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर तूळ राशीच्या मंडळींनो, येणारे 28, 29, 30 एप्रिल या 3 दिवशी कोणत्या अशा 5 महत्त्वपूर्ण घटना घडणार आहेत ते मी तुम्हाला आज सविस्तरपणे सांगणार आहेत। तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणार आहे, कारण की पुढील काही दिवसांमध्येच तुमच्या घरात आणि आयुष्यात काही अशा घटना घडण्याची शक्यता आहे ज्या तुम्ही कधीच अपेक्षित केल्या नसतील। ग्रहांची सध्याची स्थिती सूचित करते की तुमच्या जीवनात लपलेल्या काही गोष्टी आता समोर येऊ लागतील। काही निर्णय, काही नाती आणि काही परिस्थिती अचानक बदलतील। हे बदल तुम्हाला सुरुवातीला धक्कादायक वाटू शकतात, परंतु त्यामागे एक मोठं कारण आणि शिकवण दडलेलं आहे। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णपणे या 5 महत्त्वाच्या घटना सांगणार आहोत की ज्या तुमच्या घरामध्ये आता घडू शकतात आणि त्यांचा सर्व परिणाम तुमच्या भविष्यावरती होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तूळ राशीच्या सर्व लोकांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना एक फक्त विनंती करेन की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। त्यांचा आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी तुम्हा सर्व तूळ राशीच्या लोकांवरती राहो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते। आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईब केल्यामुळे अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच लवकरात लवकर पोहोचेल, त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा। तर तूळ राशी, प्रत्येक मुद्दा हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो। जीवनात काही काळ असे येतात जेव्हा सर्व काही अचानक बदलत असल्यासारखं आपल्याला वाटतं आणि नेमका तसाच एक काळ आता तुमच्या समोर उभा आहे। ग्रहांच्या हालचाल सूचित करते की तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत जे काही स्थिर होतं ते आता हालायला लागणार आहे आणि या बदलांमुळे केवळ बाह्य परिस्थितीच नाही तर तुमच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि निर्णय क्षमतेमध्ये देखील मोठा बदल घडणार आहे। हा काळ तुम्हाला जागा करण्यासाठी आलेला आहे। अनेक दिवसांपासूनच्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करत होतात, त्या आता स्पष्टपणे तुमच्या समोर येणार आहेत। या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्याचा उलगडा। तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अशा आहेत की ज्या पूर्णपणे स्पष्ट नव्हत्या। काही लोक, काही परिस्थिती आणि काही निर्णय, त्यामागचं खरंच स्वरूप काय आहे ते आता तुमच्या समोर येऊ लागेल आणि सुरुवातीला तुम्हाला हे सगळं काही अस्वस्थ करू शकतं, परंतु ज्योतिषशास्त्र सांगतं की सत्य कधीही तुमचं नुकसान करत नाही, ते फक्त तुम्हाला योग्य दिशेने नेण्याचं काम करत असतं। यातील पहिली घटना असं सांगते की तुमच्या वैयक्तिक आयुष्यात नातेसंबंधांमध्ये एक मोठा बदल होणार आहे। तुम्ही ज्या लोकांवर पूर्णपणे विश्वास ठेवला होता त्यांच्या वागण्यात आता तुम्हाला बदल जाणवू शकतो। काही नाती तुमच्यापासून दूर जातील तर काही नवीन नाती तयार होतील। हा काळ तुम्हाला शिकवेल की कोण तुमच्यासोबत खऱ्या अर्थाने आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यातही असे बदल सुरू आहेत तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। यामुळे तुम्हाला आणि मला सकारात्मक ऊर्जा नक्कीच मिळेल। दुसरी घटना म्हणजे आर्थिक परिस्थितीच्या संबंधित आहे। जे पण तुमच्या पैशांसंदर्भातल्या अडचणी होत्या त्यामध्ये पैशांसंदर्भात तुम्हाला काही खर्च अचानक वाढू शकतात किंवा काही अनपेक्षित निर्णय तुम्हाला घ्यावे लागू शकतात, परंतु या काळात योग्य नियोजन केल्यास तुमचे आर्थिक स्थैर्य तुम्ही टिकवू शकतात। हा काळ तुम्हाला पैशांची खरी किंमत समजून देणारा आहे। तिसरी घटना म्हणजे करिअर आणि तुमच्या कामाशी संबंधित आहे। तुमच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन संधी येऊ शकतात। काही वेळा ह्या संधी सुरुवातीला तुम्हाला आव्हानात्मक वाटेल, पण त्यामध्ये तुमच्या प्रगतीची मोठी संधी दडलेली असेल। या काळात आत्मविश्वास आणि ध्येय ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। चौथी घटना म्हणजे मानसिक स्थितीशी संबंधित आहे। तर या काळामध्ये तुमच्या मनात अनेक विचार येऊ शकतात, चिंता, अस्थिरता आणि गोंधळ तुम्हाला जाणवू शकतो, परंतु हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवण्यासाठीच आहे।
आणि ते आता तुमच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉईंट नक्कीच घेऊन येणार आहे आणि हा टर्निंग पॉईंट तुमच्या जीवनाची दिशा बदलवू शकतो. ज्या गोष्टी तुम्हाला आधी महत्त्वाच्या वाटत होत्या त्या आता बदलू शकतात. तुम्ही नवीन दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहायला लागाल. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात कर्माचे फळ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही जे यापूर्वी भूतकाळामध्ये केलं त्याचे परिणाम आता तुम्हाला दिसू लागतील. त्यामुळे हा काळ तुम्हाला तुमच्या कृतीसाठी फार महत्त्व समजून देणारा आहे, कारण की या काळात तुम्हाला काही लोकांपासून सावध राहणे देखील आवश्यक आहे. प्रत्येकजण तुमच्या भल्यासाठीच विचार करत असेल असं नाही. काही लोक तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा देखील प्रयत्न करू शकतात. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल स्वीकारायला तयार आहात तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा, हो मी तयार आहे, हा बदल मी स्वीकार करतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला स्वतःला ओळखण्याची तुम्हाला या दिवसांमध्ये संधी मिळेल. जप आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. जीवनात येणारे बदल हे नेहमीच काहीतरी शिकवण्यासाठी येतात, त्यामुळे या बदलांना घाबरू नका. प्रत्येक अनुभव तुमच्यासाठी एक नवीन संधी घेऊन येतो. या काळात संयम राखणं अत्यंत आवश्यक आहे. घाईत घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात, त्यामुळे शांतपणे विचार करा आणि मगच निर्णय घ्या. या सर्व घडामोडींच्या दरम्यान एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, ती म्हणजे की या काळात तुमच्या निर्णय क्षमतेची खरी परीक्षा होणार आहे. तुम्हाला काही अशा परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो जिथे योग्य आणि चुकीचं यामधील फरक ओळखणं कठीण जाईल. पण ज्योतिषशास्त्र सांगतं की अशा वेळेस अंतर्मनाचा आवाज ऐकणं अत्यंत आवश्यक ठरेल. तुमचं अंतर्मन तुम्हाला कधीच चुकीच्या दिशेने नेत नाही, फक्त तुम्हाला त्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. या काळात तुमच्या घरात ऊर्जा बदलत असल्याचा अनुभव देखील तुम्हाला येऊ शकतो. कधीकधी वातावरण अचानक जड वाटू शकतं किंवा काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव देखील होऊ शकते. हे सर्व ग्रहांच्या हालचालींमुळे होत असतं, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि शांत वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्हाला अत्यावश्यक आहे. आणि या संपूर्ण काळाकडे एक संधी म्हणून पाहणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. जरी काही घटना ह्या धक्कादायक असल्या तरी त्या पुढे तुम्हाला नेण्यासाठीच येत आहे. प्रत्येक अनुभव तुमचं व्यक्तिमत्व घडवत असतो. यामुळे कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि ध्येयाने पुढे जात राहा, कारण या काळात या सगळ्या प्रक्रियेनंतर तुम्ही आता अधिकच मजबूत, शहाणे आणि स्थिर व्यक्तिमत्व बनणार आहात. आता काही उपाय जाणून घेऊयात. ते म्हणजे की दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य देणे अत्यंत शुभ ठरेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. आठवड्यातून एकदा गरजूंना अन्नदान जरूर करा. त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढेल आणि अडचणी कमी होतील. दररोज किमान 10 मिनिट शांतपणे बसून ध्यान करा आणि आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. यामुळे मन स्थिर राहील. तुमच्या घरात स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण ठेवा. यामुळे ऊर्जा संतुलित राहते. शेवटी हा काळ जरी आव्हानात्मक वाटत असला तरी तोच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल घडवणारा आहे. सत्य समोर येतील, काही गोष्टी तुटतील, पण शेवटी तुम्ही अधिक मजबूत आणि यशस्वी बनाल. विश्वास ठेवा आणि स्वतःवर जास्तीत जास्त विश्वास ठेवा, कारण तुमच्यासाठी काहीतरी चांगलं आणि मोठं येत आहे. तुळ राशीसाठी येणारा हा काळ थोडा आव्हानात्मक असला तरी तोच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो. जे काही घडेल ते तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठीच घडेल. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक अडचणीत एक संधी दडलेली असते. जर तुम्ही संयम ठेवला आणि योग्य निर्णय घेतले आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर हा काळ तुमच्यासाठी खूप काही चांगलं घडवून देऊ शकतो. आणि
आजचा मी जो तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तुमच्या मनाला पटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि हो, एक विनंती आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामींचं नाव जरूर घ्या. भेटूया अशा नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.